पावसाची ती काळीभोर रात्र होती. रस्त्यावर एक वृद्ध माणूस बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या आजूबाजूने शेकडो लोक गेले, पण कुणीही थांबलं नाही. मात्र एका गरीब मुलीने तिच्याकडे असलेले शेवटचे रुपये खर्च करून त्या अनोळखी माणसाचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. माणुसकी अजून जिवंत आहे. विदर्भातील एका छोट्याशा गावात प्रियाली नावाची मुलगी राहत होती. ती अत्यंत गरीब घरची होती. आई लोकांच्या घरची धुणी भांडी करायची आणि वडील काही वर्षापूर्वी आजाराने गेले होते. घरात फक्त प्रियाली आणि तिची आई होती. दोघांचं जीवन रोजच्या संघर्षाने भरलेलं होतं. कधी पुरेसं जेवण मिळायचं तर कधी उपाशी झोपावं लागायचं. प्रियाली मात्र खूप मेहनती होती. तिला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं आणि आईला सुख द्यायचं होतं. पण गरिबी माणसाची स्वप्न वारंवार तोडण्याचा प्रयत्न करते. अनेकदा कॉलेजची फी भरण्यासाठी तिला छोट्या मोठ्या कामावर जावं लागायचं, तरीही तिच्या चेहऱ्यावर हसू कायम असायचं. तिची आई नेहमी म्हणायची, "बाळा, पैशाने माणूस मोठा होत नाही, मनाने मोठं असणं महत्वाचं असतं." प्रियाली हे वाक्य मनात साठवून ठेवायची. पण प्रियालीला पैशाची किंमत माहीत होती. जुलै महिन्यातला दिवस होता. प्रियाली गावाजवळच्या शहरात काम करून घरी परत येत होती. दिवसभराच्या कामाचे तिला फक्त 300 रुपये मिळाले होते. ते पैसे घेऊन ती आनंदात होती, कारण घरात 2 दिवसापासून किराणा संपला होता. संध्याकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ते ओले पडले होते. प्रियाली एका बसस्टॉप जवळ थांबली. तेवढ्यात तिला काही अंतरावर एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण मनात विचार आला, काहीतरी बिनसलं असावं. ती जवळ गेली तर 70-72 वर्षाचा वृद्ध माणूस बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याच्या कपड्यावर चिखल लागला होता. चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. प्रियालीने आसपासच्या लोकांना मदतीसाठी हाक मारली, पण सगळे निघून गेले. कुणी म्हणाले, पोलीस केस होईल. कुणी म्हणाले, आपल्याला कशाला त्रास. प्रियालीला लोकांचे शब्द ऐकून वाईट वाटलं. तिने पुन्हा एकदा मदत मागितली. खूप प्रयत्न केले, पण कुणीही थांबलं नाही. प्रियालीकडे फक्त 300 रुपये होते. तिने एका ऑटोवाल्याला विनंती केली, काका, कृपया यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. ऑटोवाला म्हणाला, पैसे द्यावे लागतील. प्रियालीने क्षणभर विचार केला. हे पैसे घर खर्चासाठी आहेत. आई वाट पाहत असेल, पण समोर एका माणसाचा जीव धोक्यात होता. तिने निर्णय घेतला, ठीक आहे, मी देते. तिने स्वतःचे पैसे खर्च करून त्या वृद्ध माणसाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. प्रियाली पूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये बसून होती. तिला त्या माणसाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं, पण मन सांगत होतं की इथे थांबणं गरजेचं आहे. रात्री उशिरा घरी गेल्यावर आईने विचारलं, इतका उशीर का झाला. प्रियालीने सर्व घटना सांगितली. आई थोडी स्तब्ध झाली. ती म्हणाली, आज तू खूप मोठं काम केलंस. प्रियाली म्हणाली, पण आई, माझ्या जवळचे सर्व पैसे खर्च झालेत. आता घर खर्चासाठी पैसे नाहीत. आई म्हणाली, पैसे पुन्हा मिळतील, पण एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी रोज मिळत नाही. त्या रात्री दोघी उपाशी झोपल्या, पण त्यांच्या मनात समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला. प्रियाली तिथे पोहोचली. वृद्ध माणूस शुद्धीवर आला होता. त्याने प्रियालीकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मुली, माझा जीव तू वाचवलास. प्रियाली म्हणाली, मी फक्त माझं कर्तव्य केलं. त्या वृद्धांनी विचारलं, तुझं नाव काय. प्रियाली. आणि तू काय करतेस. प्रियालीने तिच्या आयुष्याची कहाणी सांगितली. वृद्ध शांतपणे ऐकत होते. काही दिवसांनी प्रियालीला एका मोठ्या बंगल्यात बोलवण्यात आलं. ती घाबरत तिथे गेली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. तो वृद्ध माणूस शहरातील एक प्रसिद्ध उद्योगपती होता. त्यांच्या अनेक कंपन्या होत्या, पण संपत्ती असूनही त्यांना एकटेपणा होता. त्या दिवशी ते अचानक बेशुद्ध पडले होते. त्यांचं नाव होतं शरद. ते म्हणाले,
प्रियाली, त्या रात्री शेकडो लोकांनी मला दुर्लक्ष केलं, पण तू मदत केलीस. प्रियाली शांत होती. शरदजी पुढे म्हणाले, तू मदत करताना मी श्रीमंत आहे की गरीब हे पाहिलं नाहीस. शरदजींनी तिच्या समोर एक लिफाफा ठेवला. त्यात मोठी रक्कम होती. प्रियालीने लगेच नकार दिला. मी पैशासाठी मदत केली नव्हती. शरदजी प्रभावित झाले. आजच्या काळात असा निस्वार्थपणा दुर्मिळ होता. ते म्हणाले, मग मला तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलू दे. प्रियाली काही बोलली नाही. आईची परिस्थिती तिच्या डोळ्यांसमोर आली. शेवटी तिने होकार दिला. त्या दिवसानंतर प्रियालीच्या आयुष्यात बदल सुरू झाला. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शरदजींनी घेतला. तिला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलं. तिने मन लावून अभ्यास केला, दिवस रात्र मेहनत केली. गरिबी अजूनही होती, पण आता तिच्याकडे आशा होती. आईच्या चेहऱ्यावरही अनेक वर्षांनी समाधान दिसू लागलं होतं. काही वर्षांनी प्रियाली स्वतः एका मोठ्या पदावर पोहोचली. तिच्याकडे पैसा होता, सन्मान होता. तिला आईचे कष्ट आठवले. तिने पहिल्या पगारातून आईसाठी सुंदर साडी घेतली, पण तिने तिचा भूतकाळ विसरला नाही. आई ती साडी पाहून रडू लागली. आज तुझे बाबा असते तर खूप आनंदी झाले असते. तिने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारला. अनेक वृद्धांना मदत केली. लोक तिला विचारायचे, तू इतकं सगळं का करतेस? ती फक्त हसायची. कारण तिला माहित होतं, एका छोट्या मदतीने तिचं आयुष्य बदललं होतं. एक दिवस शरदजी गंभीर आजारी पडले. प्रियाली त्यांना भेटायला गेली. शरदजी म्हणाले, माझ्याकडे खूप पैसा होता, पण मला खरी श्रीमंती तुझ्याकडून शिकायला मिळाली. प्रियालीच्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. शरदजी म्हणाले, नाही मुली, मी फक्त एक दार उघडलं, चालत तू आलीस. माणुसकी कधीही मरत नाही. कधी कधी ती एका छोट्या कृतीत लपलेली असते. आपण केलेली एक छोटी मदत कोणाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. त्या दिवशी तिच्या मनात एक विचार जन्माला आला, संपत्ती, पद आणि प्रसिद्धी यापेक्षा माणुसकी मोठी असते. कारण जगात अजूनही अशी माणसं आहेत जी स्वतःच्या अडचणी विसरून दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात. आणि जोपर्यंत अशी माणसं आहेत, तोपर्यंत माणुसकी अजूनही जिवंत आहे.